नमस्कार. रावेत भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागे 10-12 दिवस ना सोशल मीडियावर सगळं प्रकरण तुम्ही बघितलं असेल. हा व्हिडिओ लोणावळ्याचा, जे सपकाळे साहेब आहेत आपले ड्रायव्हर भाऊ, ते कुठे उर्से टोल नाक्याजवळ जेवायला बसले होते. पहिलं तर असं बोललं जात होतं की तिथला तो टॅक्सी ड्रायव्हर होता आणि त्यांनी त्यांना त्याची गाडी फोडली, म्हणजे मारहाण करून गाडी फोडली. पण नंतर तिथली लोणावळा आणि खोपोली टॅक्सी युनियन आहे, त्यांनी हात वर केले. त्यांनी सांगितलं की ह्या घटनेशी आमचा काही एक संबंध नाही. पण ड्रायव्हरला ज्यावेळेला मारलं, त्याची गाडी फोडली, अक्षरशः कान धरून त्याला गुडघ्यावर आणलं लोणावळा पोलीस स्टेशनवाल्यांनी. पहिलं तर त्यांचा आभार आहे, धन्यवाद. त्वरित कारवाई केली आणि एक ड्रायव्हरची बाजू धरून मुद्दा उचलला आणि त्याला एक तत्पर. नंतर त्यांनी जबाबात म्हटलं की मी दारू पिऊन हे केलं, पण तो स्वयंघोषित भाई होता असं बोललं जातं. त्याचं नाव गुप्ता आहे, म्हणजे तो काय तिथला राहणारा नसेल. गुप्ता म्हणल्यानं तो बाहेरूनच आलाय, 10-15 वर्ष तिथे राहायला आला असेल. पण इतका माज कशासाठी, कशाबद्दल इतका माज, की एखाद्याची गाडी फोडण्यापर्यंत इतका माज? मी बोललो ना, कायम स्थानिक सगळेच लोक वाईट नसतात. हा काय स्थानिक नाही. लोक पहिले तर बोलत होते की स्थानिक म्हणून. स्थानिक नाही, तो तिथे 10-15 वर्ष आला असेल राहायला, तो स्थानिक तर नसणार. पण स्थानिक काही सगळेच नसतात. हा, काही ठिकाणी स्थानिक लोकांनी काही ठिकाणी गुंडगिरी केली, तो मला पण अनुभव आला. सगळे स्थानिक तसे नसतात, पण काही प्रमाणात असे स्थानिक, काही लोकांच्या स्वभावामुळे सगळ्या स्थानिक लोकांचं नाव खराब होतं. पण तिथल्या चांगलं आहे की लोणावळा खोपोली टॅक्सी युनियनने आपले हात वर केले की आमचा तो माणूस नाही, म्हणजे तो स्वयंघोषित भाई होता. पोलिसांनी तत्पर कारवाई करून त्याला गुडघ्यावर आणल्याबद्दल धन्यवाद सर. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.